नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात नवे गृहमंत्री आले आणि आल्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी राज्यभरामध्ये दुकानं बंद करायला घेतल्यामुळे सरकारच्या या कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांसह अनेक छोट्या मोठ्या विक्रेत्यांचा आणि सर्वसामान्य माणसांचा सुद्धा रोष निर्माण झालाय। नव्या गृहमंत्र्यांच्यासाठी ही पहिल्या दिवसापासून सुरू झालेली डोकेदुखी असणार आहे। त्याचं कारण स्पष्ट आहे, लोकांना टाळेबंदी नकोय। टाळेबंदी नको असली तरी पण ती गरजेची आहे याची जाणीव आहे आणि ती जाणीव असताना सुद्धा लोक जमावबंदी दिवसा रात्री संचारबंदी या भावनेतून सरकारच्या पाठीशी उभं राहायच्या तयारीत होती। रविवारपर्यंतचं हे चित्र असतानाच सोमवार कसाबसा नीट सरला आणि मंगळवारपासून अचानक सरसकट दुकानं बंदीची घोषणा प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली। दुकानं का बंद होत आहेत याचं समाधानकारक उत्तर दुकान बंद करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेकडून व्यापाऱ्यांना दिलं गेलं नाही आणि परिणामस्वरूप अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांच्याकडून चिडचिड व्यक्त झाली। राज्यभरामध्ये व्यापारी काय म्हणून दुकानं बंद होत आहेत असं विचारत असतानाच प्रसंगी त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची भाषा सुद्धा केली गेली। हे सगळं करत असताना गृह विभाग अर्थात रस्त्यावर उतरलेले पोलीस समाधानकारक उत्तर देत नाहीत म्हणून व्यापाऱ्यांनी सरकारच्याकडेही उत्तर मागण्याचा प्रयत्न केला, पण तिथूनही हातात फारसं काही लागलं नाही। या घटनाक्रमामुळे टाळेबंदीच्या बाबत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सावळा गोंधळ पाहायला मिळालाय। पहिल्या आदेशामध्ये जे म्हटलं गेलं होतं त्यापेक्षा दुसऱ्या आदेशात काही नव्या गोष्टी आल्या। पहिल्या आदेशात राज्य सरकारला दारूची दुकानं बंद करायची आठवण झाली नव्हती का असा सवाल उपस्थित झाला, कारण सोमवारपासून दारूच्या दुकानांच्या विरोधात सुद्धा कारवाई होताना काही ठिकाणी दिसली। परिणामस्वरूप तळीरामांची ही गर्दी दारूच्या दुकानासमोर होती। याचप्रमाणे दारू व्यतिरिक्तच्या इतर अनेक आस्थापनांवरची बंदी लागू झाल्यानं आता नक्की ही संचारबंदी आहे की प्रत्यक्षातली छुपी टाळेबंदी आहे असा सवाल सगळ्या ठिकाणाहून केला जातोय। एका बाजूला अर्थचक्र चालवायचंय, दुसऱ्या बाजूला आरोग्य चक्र राखायचंय असं सरकारचं तोंडी धोरण आहे, कृतीमध्ये मात्र प्रत्यक्षात वेगळंच दिसतंय। त्यामुळे जे जसं बोलतात ते तसं वागत नाहीत हा राजकारण्यांच्या व्याख्येचा नियम इथं स्पष्ट होतोय। लोक त्याबद्दल चिडचिड व्यक्त करतायत। कमवायचं काय, खायचं काय, रोजगार टिकवायचा कसा असे अत्यंत साधे सोपे पण तितकेच मूलभूत प्रश्न त्यांचे कायम आहेत। सरकारकडून याचं कोणीही उत्तर देत नाहीये आणि म्हणूनच टाळेबंदीचा हा सावळा गोंधळ अर्थात सांगायला संचारबंदी, लावायला टाळेबंदी म्हणजेच टाळेबंदीचा घोळात घोळ। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी कोण कोण होत आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत अली दारूवाला आहेत। आपल्यासोबत वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी पोलीस अधिकारी राहिलेले धनराज वंजारी आहेत। डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत, आरोग्य विश्लेषक या नात्यानं ते आपल्यासोबत या चर्चेत आहेत। महाराष्ट्रातल्या IMAचे ते माजी अध्यक्ष राहिलेत। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये दोन प्रतिनिधी आहेत, मनसेचे प्रवक्ते संतोष धुरी आणि व्यापारी प्रतिनिधी तसंच सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित असलेले मोहम्मद अब्बास खान। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। सगळ्यांना ही विनंती आहे, 6 जणांचं पॅनल असल्यानं प्रत्येकानं नेमकं थेट आणि कमीत कमी शब्दांमध्ये स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी अशी विनंती आहे। माझा पहिला प्रश्न मी संतोष धुरी यांना विचारतो। संतोष धुरी, आजच्या घडीला व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रभरामध्ये आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली। त्यांना काही क्षणांसाठी कळतच नव्हतं की अचानक दुकानं बंद करायची गरज काय पडली। जर रात्रीची संचारबंदी लागू होती तर दिवसा सुद्धा दुकानं बंद, याच्या मागची भूमिका व्यापाऱ्यांना पटेल अशा पद्धतीत पोहोचवली गेली आहे का? कसं झालेलं आहे की आमचे पण मित्र आहेत आणि आमच्या शाखेमध्ये पण लोक येतात, व्यापारी लोक वगैरे येत होती। कालपासून 2 दिवस झालेत ज्यावेळेला सन्माननीय साहेबांनी, राजसाहेबांनी जेव्हा पाठिंबा दिला की बाबा आमचं तुम्हाला सहकार्य असेल म्हणून याला लॉकडाऊन आणि संचारबंदीला वगैरे असेल त्यावेळेला, त्याच्यानंतर अनेक लोक आलीत की असे जर लॉकडाऊन झालं तर परत आमचे तेच हाल होणार
याकरता लोक आलेली, त्यावेळेला सगळ्यांचं कन्फ्युजन होतं की नक्की दुकानं उघडी राहणार का, की दुकानं बंद राहणार, की संचारबंदीच आहे, की पूर्णपणे टाळेबंदी आहे, याच्यावर पूर्ण. आणि त्याच्यानंतर पूर्ण ज्यावेळेला त्यांचा GR जो आलेला आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेला वाचलं, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की दुकानं बंद राहणार. आता समजा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये माल तयार होतोय, तुमच्या काही गोष्टी तयार होत आहेत, त्या विकायला मार्केट तर पाहिजे ना. स्मॉल स्केल इंडस्ट्री तुमची उघडी राहणार आणि तुमची दुकानं नाही विकायला, तर ते काय करणार? गोडाऊन तरी पाहिजे त्यांच्याकडे ठेवायला, म्हणजे करणार काय, ठेवणार कुठे ते? हा एकदम बरोबर आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर ते व्यावसायिक सुद्धा आहेत. आजच्या घडीला दुकान बंद ठेवल्यामुळे तुमचं किती नुकसान दर दिवशी होणार आहे? सर, सबसे पहली बात देखिए, अभी मतलब लोग जो पिछला जो लॉकडाउन था, अभी उससे लोग उठ भी नहीं पाए थे कि इस सरकार ने संचारबंदी का ऐलान किया। उसके बाद इस सरकार ने बताया कि मतलब जो वीकेंड है उसमें लॉकडाउन रहेगा और बाकी जो 5 दिन मिलेंगे उसमें लोग कारोबार कर सकते हैं, जमावबंदी को ध्यान में रखते हुए। बिल्कुल। मगर जिस तरीके से कल इन्होंने सर्कुलर निकाला है, वो सर्कुलर और मोदी जी के लॉकडाउन में कोई फर्क नहीं दिखाई देता है। आप एक बात समझ लीजिए। और जो हालत है इस वक्त गरीब मध्यम वर्ग के लोगों की, मैं समझता हूं कि अगर सरकार ने अपने निर्णय में बदलाव नहीं लाया तो इसके परिणाम बहुत गंभीर होंगे और लोग सड़क पर निकल आएंगे। आप देख लीजिएगा। आपल्यासोबत वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, माजी पोलीस अधिकारी राहिलेले धनराज वंजारी आहेत. वंजारी साहेब, पोलीस ज्या वेळेला कायद्याची अंमलबजावणी करायला जात आहेत त्याच्या वेळेला व्यापाऱ्यांच्याच बरोबर सर्वसामान्य माणसांचा सुद्धा रोष त्यांना अनुभवायला मिळतोय. अशा प्रकारे टाळेबंदी यशस्वी होऊ शकणार आहे का? मोहम्मद अब्बास यांनी आता असं आठवण करून दिली की लोक इतकी चिडायला लागली आहेत की थोड्याच दिवसात जनता पेटून रस्त्यावर उतरेल, कारण लोकांनी दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी या भूमिकेचं समर्थन केलं होतं. इथं तर प्रत्यक्षात 24 तास टाळेबंदीकडे वाटचाल सुरू झाली आहे. अब्बास साहेबांना ऐकलं, त्यांच्या म्हणण्याचा जो रोष आहे तो रोष शासनाकडे आहे. पण तू जसं विचारलं पोलिसांचं काय, पोलिसांसाठी हे फार गंभीर आव्हान असणार आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही, खंत नाही. पण पोलीस ते सांभाळत आली. तरी सुद्धा मला प्रकर्षानं जे जाणवतं ते एक जाणवतं की वैद्यकीय प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोन्हीमध्ये जे खमकं प्रशासकीय नेतृत्व असलं पाहिजे, जे सरकारला ठणकावून सांगू शकेल की हे असले निर्णय निर्गमित करणं, सह्या ठोकून लोकांच्या माथी मारणं हे किती भारी पडू शकतं, हे खमकेपणाने सरकारला कान सुनावणी करून त्यांना उजेड काय ग्रास रूट लेवलचा ते दाखवणारं आमचं प्रशासकीय नेतृत्व या ठिकाणी कमी पडलेलं आहे. पण मग धनराज वंजारी आयबीचे रिपोर्ट्स असतात. थोडक्यात काय तर गुप्तवार्ता विभाग सर्व प्रकारची समाजातली स्पंदनं टिपत असतं. आता हा गुप्तवार्ता विभाग करतोय काय? तो सांगू शकत नाही की अशा प्रकारचे विचित्र निर्णय घेऊ नका, तुम्ही लोकांना दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी याच्यासाठी तयार केलं होतं आणि आता प्रत्यक्षात वेगळंच वागता आहात. दर दिवसाला नवे नियम येत आहेत. तेच मी म्हणतोय, मेडेकरांसारखे पोलीस महासंचालक असते, रेबेरोन सारखा कमिशनर असता, त्यांनी ठणकावून सांगितलं असतं हे तुम्ही करू शकत नाही आणि हे केलं तर याला तुम्हाला अपयश येणार. याच्या ऐवजी काय केलं पाहिजे, दुसरा ऍक्शन प्लॅन सुद्धा या प्रशासकीय नेतृत्वाने द्यायला पाहिजे. वैद्यकीय आणि पोलीस हे दोनच प्रशासकीय नेतृत्व या ठिकाणी आजच्या या घडीला डिस्कशनसाठी आपण बसलोय त्या विषयावर महत्वाचे आहेत. आता आयबीचे रिपोर्ट हे दोन्ही प्रकारचे रिपोर्ट असतात. आयबी हाही रिपोर्ट देते की ग्रासरूट लेवलची परिस्थिती काय आहे, तिचं तुम्ही ऐकलं पाहिजे ना. जीवनाचं सत्य आहे मृत्यू. अरे मृत्यूचा दर तुमचा सांगतोय की ज्या पद्धतीनं तुम्ही भाऊ करताय हे फार चुकीचं आहे. जर भाऊ करायचाच असेल तर त्यांना वैद्यकीय ट्रीटमेंट आणि लसीकरण हे तुम्ही जास्त प्रमाणात वाढवा. बरोबर, त्या मुद्द्याकडे आपण येऊ. आता अली दारूवाला आपल्या सोबत आहेत, पुण्याहून आपल्या सोबत जोडलेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहेत. लोकांमध्ये फसवलं गेल्याची भावना आहे. अली दारूवाला, तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे. मूळमध्ये आमचे माननीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी त्यांना होकार दिला होता. आम्ही त्यांना समर्थनही दिलं होतं लॉकडाऊनसाठी. पण ते लॉकडाऊन जे होतं ते मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार ते दिवसा दुकान चालू राहणार होते.
पण एकदम अचानक जेव्हा जसे इथले माननीय लोकांनी सांगितलं का ते ऑर्डर चेंज करून तुम्ही दुकान एकदम अचानक बंद केलं, पोलीस 11:30-12 वाजता सगळी दुकान बंद करायची सुरू केली, याला आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही यासाठी तुम्हाला मान्यता दिली नव्हती. आणि एक समजायचं आहे, टॅक्सेशन जे आपण गोळा करतोय हे बिझनेसमॅन कडून, तुम्ही या बिझनेसमॅन लोकांनाहीच त्रास देताय. बिझनेसमॅन लोक हे त्रासले, उद्या हे उभं राहू शकले नाही, याचा परिणाम खूप खूप गंभीर होणार आहे आणि येत्या काळामध्ये हे आपण सहन करू शकणार नाही. अली दारूवालाजी, आपण जो मुद्दा मांडला त्याच्यासाठी एक पूरक माहिती या चर्चेत द्यायला हवी. राज्य सरकारच्या अशा निर्णयाच्या बद्दल आत्ताच्या घडीला व्यापारी प्रचंड त्रस्त आहेत, सर्वसामान्य माणसं त्रस्त झालेली आहेत. पण आपल्याला आठवत असेल तर जीएसटीचं देश पातळीवरचं कलेक्शन अर्थात जीएसटीची वसुली ही विक्रमी झाली आहे. इतकंच नाही तर इन्कम टॅक्सची वसुली सुद्धा विक्रमी आहे. थोडक्यात काय, लोकांनी प्रामाणिकपणे आपला कर भरलाय, असं असताना त्यांना पुरेसं संरक्षण मिळताना दिसत नाहीये. मोहम्मद अब्बास आपल्या सोबत आहेत, त्यांचं एक निरीक्षण पटकन नोंदवून घेऊ, चर्चेला त्यानंतर पुढे नेऊ. देखिए, फडणवीस साहब का प्रॉब्लम यह है कि फडणवीस साहब इस सरकार पर किस तरीके से उंगली उठाना है वो इस पर नजर रखते हैं. मैं फडणवीस साहब से ये पूछना चाहूंगा कि आज कोरोना को लेकर महाराष्ट्र की हालत खराब है, इसमें कोई डाउट नहीं है, ये सबको पता है. क्या आपने केंद्र सरकार से कोई गुहार लगाई कि भाई महाराष्ट्र सरकार को कुछ मदद करना चाहिए, कुछ पैसे महाराष्ट्र सरकार को एक्स्ट्रा देना चाहिए कि यहाँ पर यहाँ की व्यवस्था को ठीक किया जा सके? मुद्दा इस समय दुकानों के खुलने और ना खुलने को लेकर है. हम राजनीतिक चर्चा के लिए आएंगे आपके पास. आपण चर्चेसाठी परत येतोय. आपल्या सोबत डॉक्टर दीपक सावंत आहेत आणि डॉक्टर दीपक सावंत या निमित्तानं आपल्यासाठीचा थेट प्रश्न आहे, लोकांमध्ये फसवले गेल्याची भावना दूर कशी करणार आहात? डॉक्टर दीपक सावंत, आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे आवाज पोहोचलाय. डॉक्टर दीपक सावंत, आपण बोला. हॅलो, आवाज येतोय? येतोय, बोला. हॅलो, असं आहे की ज्यावेळी आपण यापूर्वी देखील या विषयावरती चर्चा केलेली आहे प्रसादजी, आणि त्यावेळी आपण म्हणत होतो की आपण लॉकडाऊन लावायचा, पार्शल टाळेबंदी लावायची का आणखीन काय करायचं, या विषयावरती अनेकदा आपल्या कार्यक्रमाद्वारे मंथन झालेलं आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील खूप लोकांना या बाबतीमध्ये विश्वासात घेतलं. पत्रकार असतील, विविध पक्षाचे नेते असतील, या सगळ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलावून पाचारण करून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झालेला आहे. नो डाऊट की ज्यावेळी एखादा निर्णय आपण अशा प्रकारचा करतो त्यावेळी त्याला थोडासा सुरुवातीच्या काळामध्ये टीथिंग ट्रबल असतो, त्याला मी असं म्हणेन, आणि लोकांच्या पर्यंत हे कदाचित पोहोचलं नसावं. पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सर्व दुकानं बंद राहतील. आता त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन नव्हतं की, आणि त्याच्यामध्ये हे पण म्हटलेलं होतं की एसेन्शियल गोष्टी ज्या आहेत त्याची दुकानं मात्र उघडी राहतील, अशा प्रकारचं म्हटलं होतं. आणि 8 नंतर डॉक्टर दीपक सावंत, इथे एक छोटासा घोळ आपल्या लक्षात आणून देतो. माझ्यासोबत असलेले बाकीचे आपले मान्यवर पण त्याला कदाचित दुजोरा देतील. सर्वसामान्यांपर्यंत मग ही गोष्ट नीट पोहोचली नाही का? एक छोटंसं उदाहरण मी आपल्या समोर आणून देतो. ते असं आहे की गेलं वर्षभर टाळेबंदीच्या संदर्भात राज्य सरकारच्याकडून मराठीमध्ये एकही पत्रक निघत नाहीये. जे आदेश निघतात ते इंग्रजीत निघतात, त्याचं भाषांतर करताना कुठे चुका झाल्या का? कारण जनतेला रविवारी अशी माहिती मिळाली की सकाळच्या काळात दुकानं उघडी असतील, कारण आपल्याला अर्थचक्र चालवायचंय. संध्याकाळच्या काळात 8 वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व दुकानं बंद असतील, ज्याची सवय तशीही लोकांना पडली होती. मग आता तुम्ही म्हणताय की पहिल्यापासूनच दुकानं बंद राहणार होती, मग हे कळलं का नाही लोकांना? नाही, मला असं वाटतं की सगळ्या चॅनलवरती देखील या प्रकारची चर्चा झालेली होती आणि आपण रनिंग स्ट्रीट देखील दाखवत होतात अशा प्रकारे. अशा प्रकारचा त्यानंतर जर काय बदल झाला असेल, काय चाललंय कोणालाच कळत नाहीये. सगळेजण कन्फ्युज आहेत, पोलीस स्टेशन पण कन्फ्युज आहेत. तुम्ही चेक करून घ्या,
सगळे कार्यकर्ते वगैरे सगळे कन्फ्युज झाले, ते सोडून द्या. पोलीस स्टेशनाला पण माहिती नाही, पोलिसांना पण नीट हे नाही, वरती नाहीये की काय करायचंय म्हणून, ते पण कन्फ्युज आहेत सगळे. रात को जब सरकार कोणालाच माहिती नाहीये. जीआर को लेकर लोगों से बात की गई तो लोगों ने साफ कहा कि ये तो नहीं है। लोग ये बता रहे थे कि भाई वो सुबह 7 बजे से लेकर शाम को 8 बजे तक जमावबंदी के साथ सारे कारोबार शुरू रहेंगे और 8 बजे से लेकर सुबह 7 बजे तक संचार बंदी हो जाएगी। मगर जब लोगों को कल ये बताया जाने लगा तो लोग मतलब कल से ही डिस्टर्ब होना शुरू हो गए थे। और आज आप जाकर देखिए बाजार में क्या हालत है। बोरोवली, मलाड, वडाला, सारे जगह पर व्यापारी पूरी तरीके से बाहर आ गए। मैं फिर कह रहा हूं, सरकार इस पर दोबारा निर्णय ले और कुछ ऐसा रास्ता निकाले कि कोरोना को भी रोका जा सके और लोगों का जनजीवन भी डिस्टर्ब नहीं हो। इस पे एक मिनिट, रोड पर आएंगे। अबाजी एक मिनिट आपको रोकना चाहूंगा. संतोष धुरी, या बाबतीत एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून अपेक्षित करतो. हा घोळ नक्की कोणत्या पातळीवर सुरू झालाय त्याचं उत्तरही लागेल या चर्चेमध्ये. हे बघा, सरकार काय म्हणतं, आम्ही आधीच सांगितलं होतं. पोलीस म्हणतात आम्हाला ज्या वेळेला राबवायला सांगितली टाळेबंदी आम्ही करायला घेतली. हा घोळ नक्की झाला कधी? रविवारी आपल्या सगळ्यांना हे नीट कळायला हवं होतं की नक्की दुकानं किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बंद राहतील. हा गोळ मला वाटते सोमवारपासूनच झालेला, कालपासूनच चालू झालेला आहे की दुकानं ज्यावेळेला चालू होती म्हणजे उद्यापासून दुकानं, काही म्हणतात दुकानदार दुकानं बंद ठेवायला सांगितलेत, काही म्हणतात चालू ठेवायला सांगितलेत. पोलिसांना विचारलं तर आम्हाला अजूनपर्यंत काही तसे आदेश नाहीयेत. ह्याच गोष्टी चालू होत्यात आणि आता अचानक काही विभागामध्ये, म्हणजे माझ्या इकडेच घेतलं, प्रभादेवीमध्ये चालू केलं त्यांनी बंद करायला, आणि काही दादरमध्ये चालू होती दुकानं, परत माहीममध्ये काही दुकानं चालू होती. म्हणजे काय नक्की काय, कुठल्या पोलीस स्टेशनला काय त्यांची वर्दी मिळाली होती त्याप्रमाणे ते कामं करत होती. म्हणजे कन्फ्युजन होते. हाच गोंधळ जवळपास गेली 1.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या पातळीवर चालू आहे. डॉक्टर दीपक सावंत आपल्याला एक छोटीशी आठवण करून देतो. दारू दुकानांच्या बाबतीत तर याच्यापेक्षा जास्त गोंधळ आहे. दीपक सावंत आपल्याला हा विषय पोहोचवतो थोड्या वेळात. तांत्रिकदृष्ट्या आपला संपर्क तुटल्याची सूचना आली आहे म्हणून मी थांबतोय. आपल्याला धनराज वंजारी यांच्यापर्यंत जायचंय. धनराज वंजारी, आपल्याला हा विषय कदाचित कळला असेल की दारू दुकानांच्या बाबतीत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गजब आहे. एका गल्लीत दारू दुकान चालू असतं, त्या शेजारच्या गल्लीमध्ये वेगळाच नियम लागलेला असतो. दादरची परिस्थिती काय आहे एकदा संतोष धुरींकडून ऐकूया. संतोष धुरी, दादर परिसरातली सगळी दारूची दुकानं बंद आहेत का? नाही, कारण बघितलं, मी स्वतः सांगतो का, आता मी नावं घेत नाही, पण प्रभादेवीला काहीच दुकानं चालू होती आणि दादरला बंद होती, शिवाजी पार्कला चालू होती, असा प्रकार सगळा चाललेला होता. हा पूर्णपणे गोंधळ चाललेला आहे की काय नक्की, आणि अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही. काही म्हणतात की बार चालू ठेवणार आणि फक्त तुम्ही तिकडे बार मधले तुम्ही म्हणजे जे काय आहेत दारूचे ते बाटल्या वगैरे तुम्ही देऊ शकता, पार्सल देऊ शकता, बार मध्ये बसायला देऊ शकत. थोडक्यात काय कन्फ्युजन आहे, अंमलबजावणीचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. पण तेच आहे. धनराज वंजारींना विचारूया. धनराज वंजारी, आता मला सांगा, या सगळ्याची जबाबदारी कोणावर टाकायची? गृहमंत्री अगदीच नवीन आहेत, 24 तास पण झाले नाहीत. ते म्हणतील अहो मला कशाला एवढ्या लवकर जबाबदार धरता? असं नाहीये, मी जे प्रामुख्याने म्हणालो, आणि आता संतोष जे सांगतो ना ते बरोबर आहे. काही पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्याचे माझं बोलणं झालं, ते कन्फ्यूज आहेत हो. आता सावंत साहेब म्हणाले की आम्ही लोकांना विश्वासात, कुठल्या लोकांना विश्वासात घेतलं? वैद्यकीय प्रभागातले असतील, पोलीस प्रभागातले असतील, पण जनतेच्या विश्वासाचं काय? आणि खऱ्या अर्थाने जनतेला विश्वासात घेतलं असेल तर तुमचं सरकारचं जे प्रसार माध्यम आहे त्या प्रसार माध्यमाची ही जबाबदारी होती की जो निर्णय आहे तो आहे तसा निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. दारूच्या दुकानाच्या बाबतीत जे झालं तेच आता आम दुकानाच्या बाबतीत चालू झालेलं आहे. याचा अर्थ शासनाची जी पकड असली पाहिजे प्रशासनावर ती सुटलेली आहे. सगळेजण त्या देशमुखांचे 100 करोड कुठे गेले त्याच्या मागे कदाचित लागले असतील, परंतु प्रशासनामध्ये सुद्धा आपण विषय काढलाच आहे. धनराज वंजारी, जाता जाता एक पटकन छोटा प्रश्न. अहो लोकांनी 100 करोडची चर्चा करू नये म्हणून तर हा घोळ सुरू नसेल झालेला. पॉसिबल आहे, तू म्हणतो ते खरं आहे प्रसाद. लोकांचं मुद्द्यापासून लक्ष भटकवण्यासाठी कुठेतरी समाजामध्ये अराजकता पेरायची आणि लोक मग त्याच्या मागे लागतात आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष भटकतं. खरं तर शासनाचं लक्ष त्या अंबानीच्या केसमध्ये आणि त्या करोड रुपयांमध्ये गेलेलं आहे. जनतेचं यांना सोयीसुटूक राहिलेलं नाही. घाणेरडं पॉलिटिक्स करायचं आहे. जसं अब्बास भाई म्हणाले की फडणवीस बोलतात, फडणवीस काय करतो? फडणवीस नुसतं राजकारण करतो. राजकारण येतं त्या लोकांना, जनता
महाराजांचं असलं पाहिजे, शिवाजीचं नाव घेऊन तुम्ही राज्यकर्ते झाला आहे. ठीक आहे, त्या राजकीय चर्चेवर येऊ आपण. धनराजजी, आपण त्या राजकीय चर्चेवर येऊ. डॉक्टर अविनाश बोंडवे आपल्या सोबत आहेत. बोंडवे साहेब, दवाखान्यांच्या बद्दलची परिस्थिती सुद्धा वेगळी नाही. मेडिकलचं दुकान अर्थात औषध विक्रीचं दुकान अगदी सहज लक्षात येतं, म्हणून नशिबानं ते सुटलं असं म्हणा. डॉक्टर बोंडवे, आपण म्हणताय ते बरोबर आहे. मुळामध्ये आपण मागच्या चर्चेमध्ये बोललो होतो त्याप्रमाणे करोनाची ही साथ ज्या वेगाने वाढतीये त्या वेगाला त्याची जी आपली संसर्गाची साखळी तोडायची असेल तर त्या लॉकडाऊन हेच उत्तर आहे. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये हे वैद्यकीय उत्तर आहे, जसं वंजारीचं रत्ता म्हणाले. परंतु प्रशासकीय अंमलबजावणी करताना त्याला थोडे राजकीय रंग आले. त्याच्यामुळं आपल्या इथं हे जे सरमिसळ असलेलं दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, 5 दिवस असं 2 दिवस लॉकडाऊन, अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि या अंमलबजावणीमध्ये कुठलंही ऍडमिनिस्ट्रेशन, याच्यामध्ये भारत हा लोकशाही देश आहे. ज्यावेळेला त्याची अंमलबजावणी करायची असते, ज्यावेळेला संपूर्ण देशाला किंवा संपूर्ण विभागाला, राज्याला हे करायचं असतं, त्यावेळेला लोकांना त्या पद्धतीची सूचना द्यायला लागते. ही सूचना स्पष्ट शब्दात द्यावी लागते. ही न दिल्यामुळं आता हा सावळा गोंधळ झालेला आहे. आणि हे स्पष्टपणे जाहीर करायला पाहिजे की हे जे आता चाललंय हे जाहीर केलेलं नाहीये. त्याच्यामुळे याच्याबद्दलचा निषेध निश्चितच नोंदवला पाहिजे. जरी तो आधीचा निर्णय चांगला असला किंवा तो लोकांनी पाठिंबा द्यायचा ठरवला असला, तरी हा अचानक बदललेला बदल का केला किंवा हाच बदल करायचा होता का, याबद्दलचं कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाहीये. हा गोंधळ का झाला, हा गोंधळ कुणी केला, याची उत्तरं आपण घेऊयात. डॉक्टर दीपक सावंत, हे प्रश्न आपल्यासाठीच आहे. बघा, कोणी गोंधळ केलेला नाहीये. गोंधळ लोकांपर्यंत, माझं असं स्पष्ट मत आहे की लोकांपर्यंत नीटचं पोहोचलं गेलं नसावं असं मला प्रथम दर्शनी वाटते. पण हे का पोहोचलं नाही याचंही उत्तर द्या मग डॉक्टर साहेब. नाही बरोबर आहे की लोकांना काय वाटलं की संध्याकाळची संचारबंदी आहे, संध्याकाळची संचारबंदी आहे म्हणजे आपण सकाळी पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे की लोकांपर्यंत अपयशी तर काही नाही. हे बघा, प्रत्येक गोष्ट ज्यावेळी सुरू होते त्यावेळी अशा प्रकारचे लोकांची मानसिकता असते की आमचं चालू राहिलं पाहिजे. त्यामुळे थोडंसं हे असं झालेलं आहे असं मला वाटते. कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाहीये, कारण याला योग्य तो वेळ घेऊन योग्य तो सुरुवात चालू झालेली आहे. रेशनिंगच्या दुकानावर गर्दी झालेली आहे. आता मला तुम्ही सांगा, ज्यावेळी आपण पहिला लॉकडाऊन केला त्यावेळी अशा प्रकारच्या लाईनी नव्हत्या लागल्या का? लागल्या होत्या ना. लोक पॅनिक होती, लोक क्युरिओसिटीने जायची की बाबा उद्या आम्हाला मिळेल की नाही आणि हा लॉकडाऊन किती दिवस चालणार, या सगळ्या गोष्टी लोकांना अभिप्रेत होता. आणि तो लॉकडाऊन देखील ताबडतोब लावला गेला होता. त्यांना सांगायला पाहिजे होती, कल्पना द्यायला पाहिजे होती की आम्ही पूर्णपणे लॉकडाऊन करतोय म्हणून. हा पूर्णपणे लॉकडाऊन म्हणजे पूर्णपणे लॉकडाऊन. लोक रस्त्यावर फक्त फिरायला तुम्ही हे दिले. बरोबर आहे. त्यासाठी आता काय आहे ते आपल्याला उद्या कळेल ना. सरकार लॉकडाऊन दुकान मला असं वाटतं की थोडंसं आपण पेशन्स ठेवला तर आपल्याला. लोगों को स्कूल फीस भरना है, लाइट की फीस भरना है, लोन देना है, रेंट देना है, टैक्स देना है. सगळ्या गोष्टी आपल्याशी सहमत आहे की लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. अब्बास जी, एक मिनट. दीपक सावंत जी ये कह रहे हैं इंटरफेयर करना चाहिए. अब्बास जी, लॉकडाउन लगाते हैं तो लॉकडाउन से जो समस्या लोगों को आ रही है, एक मिनट, आप उसके भी समाधान का कोई रास्ता निकालिए. मोहम्मद अब्बास, एक मिनट. दीपक सावंत जी ने कहा थोड़ा सा पेशेंस रख के देखिए, क्या ये मुनासिब है? हो सकता है? बिल्कुल नहीं हो सकता है. रस्त्यावर लोक उतरले, व्यापारी लोक रस्त्यावर उतरले. आज सगळी लोक रस्त्यावर उतरणार आहेत. व्यायामशाळा बंद केल्यात, काय प्रॉब्लेम आहे? स्विमिंग पूल बंद केल्यात, काय प्रॉब्लेम आहे? स्पोर्ट्सची लोक ज्यांना दिलेली होती की स्पोर्ट्सचे खेळाडू आहेत त्यांना प्रॅक्टिस करायला तुम्ही दिलेली होती, ते बंद केलं तुम्ही. देखिए सुझाव, एक मिनिट. आता एक मिनिट. डॉक्टर दीपक सावंत, व्यायामशाळा बंद करणं, तरण तलाव बंद करणं, याच्या मागे वैद्यकीय कारण आहे का? ऑफकोर्स व्यायामशाळा बंद करणं याच्या मागे वैद्यकीय कारण आहे. कारण ज्यावेळी आपण व्यायामशाळेत जातो त्यावेळी आपण फार सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करू शकत नाही आणि तिथे आपला मास्क नसतो. कारण आपण जर मास्क वापरला आणि व्यायाम केला तर आपणच ब्रेथलेस होऊ. मला वाटतं डॉक्टर बोंडवे ह्याच्यावरती माझ्याशी ऍग्री होतील. ज्यावेळी आपण स्विमिंग पूलमध्ये जातो त्यावेळी आपण मास्क घालून स्विमिंग करू शकत नाहीये.
ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या गोष्टींना आपण रोखणं गरजेचं आहे. 1 वर्षानंतर स्विमिंग पूल चालू झालं तर फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी जे राज्यस्तरीयवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी मुलं होती ती, आणि ते बिचारे आता सुरुवात केलेली प्रॅक्टिसला आणि त्यांची बंद करून टाकली. किती होते? 40 ते 50 आपल्याला सगळ्यांना असं वाटत होतं की करोना आता बऱ्यापैकी कमी झालाय, त्यामुळे ते सगळं सुरू केलं होतं. पण अचानक हा उद्रेक झाला, त्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटते की आपण थोडासा पेशन्स ठेवला तर सगळ्या गोष्टी होतील. डॉक्टर दीपक सावंत, एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण समोर आलंय. आपण सर्वसाधारणपणे व्यायामशाळा, क्रीडा प्रकार यांच्यावरचे निर्बंध लावतो आणि IPL मात्र महाराष्ट्रात, मुंबईत होणार आहे. IPL होणार आहे ही गोष्ट हे गेल्या लॉकडाऊन मध्ये पण चालू होतं, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्यामुळे त्यावेळी का नाही हा प्रश्न उपस्थित झाला? मैंने कहा कि त्यावेळेला नाही केलं, पण आता तर केलेलं आहे, त्याचं उत्तर द्या ना साहेब. इसीलिए मैंने कहा मोदी जी के लॉकडाउन में और उद्धव ठाकरे जी के लॉकडाउन में कोई अंतर नहीं है. ये रिक्शा चलेगा और टैक्सी चलेगी और उसमें दो लोग, अरे जाएंगे कहां? रिक्शा टैक्सी कब तक चलेगी? अगर आपने निर्णय में कुछ बदलाव नहीं लाया तो कल से आपको सड़क पर रिक्शा टैक्सी भी नहीं दिखाई देगा. ठीक आहे. या मुद्द्यावर दीपक साहेब 1च मिनिट मी आपलं वेळ यासाठी थांबवतोय. वेळेची मर्यादा, एक पटकन छोटी विश्रांती गरजेची आहे लक्षवेधीमध्ये. लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संचारबंदी नावाला टाळेबंदी लावायला या शीर्षकांतर्गत सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपण विषय सुरू करतोय की जर समजा सरकारला अशीच टाळेबंदी लावायची होती तर खुल्या दिल्यानं सांगायचं काय अडचण होती, आणि ही अडचण नक्की राजकीय आहे का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. याचं कारण असं, 3 पक्षांचं सरकार आहे. 3 पक्षांमधल्या 2 पक्षांनी टाळेबंदीला विरोध केलाय. एक पक्ष ज्यांचा मुख्यमंत्री राज्यात आहे त्यांनी संचारबंदी, टाळेबंदी, जमावबंदी सगळ्या बंद्यांना समर्थन केलेलं आहे. असं असताना इतर दोघांना कोणत्याही प्रकारे टाळेबंदी नकोय, पण ज्यांना लावायचे ते लावूनच दाखवणार असा हट्टी प्रकार आता समोर येतोय का? धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत. या सगळ्या घोळामागचं राजकीय कारण काय असू शकतं? राजकीय कारण एकच आहे याच्यामध्ये. आता 2 महत्वाची वक्तव्य 2 वक्त्यांच्या तोंडून आलेली आहे. एक अविनाशजी जे म्हणाले, अविनाशजी फार निष्णात प्रशासकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. अविनाशजी जे म्हणाले की या निर्णयाला कुठेतरी राजकीय रंग लागलेला आहे, आणि सावंत साहेब बोलताना म्हणाले, त्यांनी एक प्रकारे कबुलीच दिली की जनतेला पूर्णपणे ही माहिती समजली नाही, जनतेपर्यंत प्रसार माध्यम सरकारची आहे ती पोचली नाही. हे ऍक्सिडेंटली झालंय का? हो, हे ऍक्सिडेंटली झालेलं नाही. याच्यामध्ये राजकारण यांना मूळ मुद्द्यावरून भरकटवायचं आहे. आता अंबानीच्या घरासमोर ठेवलेली जी स्फोटक आहे हे प्रकरण एवढं गंभीर आहे की त्या प्रकरणाचं गांभीर्य कमी करण्यासाठी एखाद्या अर्जाचा भाऊ करायचा, सुप्रीम कोर्टाचा करायचा, हायकोर्टाचा करायचा, गृहमंत्र्याच्या राजीनाम्याचा करायचा, 100 करोडचा करायचा, आणि आता हे नेमकेपणाने 100 करोड जेव्हा गळ्यात यायला लागले तेव्हा हे लॉकडाऊनचं नाटक हा राजकीय डावपेच करून जनतेचा भ्रम याच्यातून निर्माण करायचा. आणि जनता तशीही विकलांग आहे, जनता तशीही सायकोलॉजिकली तुटलेली आहे, आर्थिक दृष्ट्या तुटलेली आहे, आणि अशा जनतेला अजून विकलांग करून सोडायचं म्हणजे राजकीय लोक जे गुन्हेगारी कटकार असताना गुंफलेले आहेत. बीजेपी सुद्धा धुतल्यात. डॉक्टर दीपक सावंत याचं उत्तर देतील. डॉक्टर दीपक सावंत, आपला प्रतिवाद. हे बघा, मला हे स्टेटमेंट फार दुर्दैवी वाटते, कारण ज्या झपाट्याने पेशंटमध्ये वाढ होते आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. मला असं वाटते की आपण जर एकेका जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन बघितलं तर हजारो पेशंट आज तिथे ऍडमिट आहेत. रोज हजाराच्या घरामधून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून रुग्ण वाढतायत,
या प्रसाराचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं दुर्दैवी स्टेटमेंट येणं म्हणजे करोनाचे किंवा रुग्णांची चेष्टा करण्यासारखं आहे असं मला वाटतं. जनतेची चेष्टा चाललेली आहे सावंत साहेब. मी तर रुग्णाची चेष्टा, तुम्ही म्हणाल रुग्णाची तर तुम्ही करतच आहात. तुमच्या टेस्टिंग मध्ये केवढ्या चुका आहेत, तुमचं निर्धारण केवढं आहे, मृत्यूचा दर तुम्ही मला सांगा. 2019 मला एकच गोष्ट सांगा की मृत्यूचा दर जर खाली आणायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंग नको का, पेशंट वेळेवर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला नको का, पेशंटला बेड मिळायला नको का, आणि बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला नको आहे का? मला सांगा ना, मला सांगा. याचा आणि त्याचा हा राजकारणाचा भाग झाला. आपण जे सांगतोय तो राजकारणाचा भाग झाला आणि ही वस्तुस्थिती आहे असं मला वाटते. करोनाची वस्तुस्थिती हे जगभर आहे. आपण ती नाकारू शकत नाही आणि महाराष्ट्र आणि हिंदुस्थान त्याला अपवाद नाही. जिसमें अब्बाजी थोडा रुकिए. सावंत साहेब तुमचा सगळा आप मान राखून मी बोलतोय. मला वास्तवाची जी तुम्ही जाणीव करून देताय ना, तर मला या मृत्यूच्या दराच्या वास्तवाची जाणीव पाहिजे. तो कमी करायचा असेल नाही, ऑलरेडी 18% कमी आहे. माझा आरोप आहे सरकारवर, मृत्यूचा दर कमी असताना तुम्ही लॉकडाऊन सारखा अघोरी प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून राबवून काय तुम्ही करताय, कोणाचं भलं करताय तुम्ही? प्लीज मला बोलून द्या एक मिनिट. मी अलीजी आपल्याला संधी देतो. डॉक्टर दीपक सावंत मृत्यू दराच्या संदर्भात आणि टाळेबंदीचा निर्णय घेण्याच्या संदर्भात आपलं मत मांडतायत. एकदा ते ऐकूयात. सावंत साहेब, आपल्या वेळेची मर्यादा आहे आपल्याला. हे जे एक मिनिट मला एक स्पष्ट करून द्या. ठीक आहे अलीजी आपण बोला. हो एक मिनिट. सावंत सर एक मिनिट मला बोलून द्या. हे जे आपलं जे टोटल हे जे कॉन्व्हर्सेशन चाललंय हे दुसऱ्या दिशेने चाललंय. एक गोष्टी तुम्ही नाकारू शकत नाही. गेल्या 2 दिवस 100 आणि शेकडो फोन येतात, त्यांना बेड पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, व्हेंटिलेटर्स पाहिजे. हे नाकारता येणार नाही. ऑक्सिजन कमी पडतोय, दवा कमी पडतोय, आपल्याला हॉस्पिटलमध्ये रूम्स नाही. फक्त हे सगळं जे नियोजन झालं, हे अशिस्तपणे जे नियोजन झालं, थोडा वेळ आपण बिझनेसमॅन लोकांच्या संवेदीन थोडा त्यांना आपण रिलीज देऊन त्यांना बिझनेस ऑन ठेवून हे हॉस्पिटल आपण मॅनेज करून हे सगळं व्यवस्थित आपण कधी केलं. एकमेकांना आरोप देण्याचा इतर काही हा वेळ नाही. आपल्याला यातनं मार्ग शोधायचा आहे. हे कन्फ्यूज करण्यासाठी किंवा हे जे वजे केसला हाईड करण्यासाठी हे लॉकडाऊन केलेलं नाही. हे लॉकडाऊन खरोखरी पेशंट वाढले आहे. त्याशिवाय आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी होकार दिला नसता. हे वास्तुस्थिती आहे, याला तुम्ही नाकारता येणार नाही. आपल्याला फक्त आणि फक्त याच्यावर सोल्युशन काय काढता येईल यासाठी आपण चर्चा करावी. बिझनेसमॅनला आपण कसं सपोर्ट करावा. एक मिनिट अलीजी, मला याच्यामध्ये तुमच्याकडून हा मुद्दा अपेक्षित आहे. तुम्ही असं म्हणता आहात ना की विरोधी पक्षाच्या कडून संचारबंदी, टाळेबंदी किंवा एकूणच कोरोना रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्याची भूमिका घेतली गेली. तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला उपाय काय आहे ते सुचवा. एक्झॅक्टली माझं हेच सांगायचंय. बिझनेस कम्युनिटीला तुम्ही दिवसभर बंद करू शकत नाही. त्यांना अर्ध दिवस का होत नाही, तुम्ही त्यांना चालू करायची मुबत्ता द्या, तुम्ही त्यांना परमिशन द्या. 5 वाजता 6 वाजता तुम्ही जे करायचं ठरवलं होतं त्या हिशोबाने, ज्या हिशोबाने तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं होतं, तुम्ही त्या शब्दावर ठाम राहून त्या बिझनेस कमीत कमी 8 तास 5 तास चालू करून द्या. तुम्ही बिझनेस कम्युनिटीचा आक्रोश प्लीज घेऊ नका. याचा आक्रोश ऑलरेडी हे जे बाय फ्लूक जे आलेला सरकार आहे, तुम्ही ठीक आहे. तुमचं म्हणणं असं आहे की व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय एका विशिष्ट मर्यादेत करण्याची संधी द्या. मोहम्मद अब्बास, तुम्ही सांगा, व्यापाऱ्यांना संधी दिल्याच्या नंतर अडचण काय होतीये ते पण आपल्याला नाकारता येणार नाही. विषय असा आहे, एक मिनिट, विषय असा आहे, दुकान सुरू होतं, 4 दिवस नियम पाळले जातात, 5व्या दिवसापासून पुन्हा येरे माझ्या मागल्या. कुठलेही नियम नाहीत, कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग नाही आणि पुन्हा गर्दी, पुन्हा घोळ, हे सगळं सुरू होतं. सगळ्यात महत्वाचा संसर्ग आत्ताच्या घडीला फेरीवाले, किराणा माल इथून होतोय. सर देखिए, मैं यहाँ आने से पहले मैंने इस मुद्दे पर कुछ लोगों से बात किया. तो मेरी एक फ्रेंड है गीता अनुपदास, मैंने कहा क्या होना चाहिए वहां पर, क्या बात रखना चाहिए.
तो उन्होंने एक लाइन में मुझे कहा कि देखिए आप बात रखिए कि नो कड़क लॉकडाउन, कड़क वैक्सीनेशन और कड़क जमावबंदी कानून लागू होना चाहिए। आप जो जमावबंदी का आपने जो कानून लाया है आप इसको पूरी ताकत से इंप्लीमेंट करा दीजिए ना। अगर एक दुकान वाले पर 5,000 रुपए का आप फाइन मार देंगे, अगर जो जमावबंदी का कानून है कि 4 लोग और 5 लोग से ज्यादा एक जगह पर नहीं होना चाहिए, आपके पास प्रशासन है, बीएमसी है, पुलिस है, बहुत सारे आपके पास सोर्सेस है, आप उनको मार्केट में लगा दीजिए। तुम्ही असं सांगता आहात की कायद्याचं कठोर पालन झालं पाहिजे। डॉक्टर दीपक सावंत, महानगरपालिका तुमच्याकडे, राज्य सरकार तुमच्याकडे, कठोर दंड वसुली सुरू करा, जो नियम तोडत असेल त्याचा दंड भरायला लावा आणि आपोआप परिस्थिती बदलेल। दिल्लीतलं उदाहरण देतो, दिल्लीतलं उदाहरण अत्यंत जबाबदारपणे देतो। मास्क नसेल 2,000 रुपयाचा दंड होतो आणि मी तर त्याही पलीकडे जाऊन सांगतो, तुमच्या अनेक खासदारांना दिल्लीत 2,000 रुपयाचा दंड भरावा लागलेला आहे। हे दिल्लीत होतं, हे मुंबईत का होत नाही? टार्गेट देऊ नका, टार्गेटमुळे मग ते तुमचे जे आहेत ना ते दिसतात लोक रस्त्यावर पकडायला, ते कोणालाही पकडतात, थोडा मास्क खाली आला तरी पकडणार। टार्गेट देऊ नका त्यांना, तुम्ही जे दिलेलं त्या केसेस बनवा तुम्ही, असं नाही होत। टार्गेट दिलं की ते कोणालाही पकडणार, कारण त्यांना दिवसाचं टार्गेट बनवायचं असतं। टार्गेट टाळा पहिलं। ऑड एंड इवन के फॉर्मूले पर काम करिए ना कि एक दिन यहाँ की बाजार चलेगी, एक दिन यहाँ की बाजार चलेगी। डॉक्टर दीपक सावंत आपलं उत्तर, डॉक्टर दीपक सावंत आपलं उत्तर, आपण टास्क फोर्सचे सदस्य आहात, त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांना लक्षात घेऊन टास्क फोर्स मध्ये कधी चर्चा झाली का? तुमच्या टास्क फोर्सच्या अंतर्गत आपल्याला भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, त्याच्यावरचा उपाय काय, याच्या बाबत काय म्हटलं होतं? हे बघा, मी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी हेच सांगितलं होतं की मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे 2 गोष्टी जनतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत। कारण आपण जी प्रत्येक ठिकाणी गर्दी बघतो आणि जे मास्क न घातलेले लोक आहेत त्या प्रत्येकाला पकडणं हे बीएमसी काय आणखीन कोणालाही शक्य, पोलिसांना काय किंवा आणखीन कुठलीही गार्ड आणला तरी त्याला ते शक्य नाही असं माझं मत आहे। कारण मला सांगा की आज तुम्ही मंडळातली चित्र दाखवता, त्याच्यापैकी किती लोकांच्या तोंडावरती मास्क असतो तो आपण मोजू पण शकत नाही इतक्या लोकांच्या तोंडावरती। ही प्रत्येकाची सामाजिक स्वतःची जबाबदारी नाही का मी बाहेर जाताना मास्क घातला पाहिजे की माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये किंवा दुसऱ्याचा त्रास मला होऊ नये, ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी किंवा स्वतःचा एक रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का? मग जर आपण रिस्पॉन्सिबिलिटी आपली आपण तुम्हाला म्हणायचं काय आहे की ज्याची जबाबदारी आहे तो ती जबाबदारी पाळत नाहीये, म्हणजे थोडक्यात काय तर जनता बेशिस्त वागतीये। हे आपण अनेकदा चर्चा केली आहे की बेफिकीरपणे जनता वागत होती। यावर पटकन संतोष धुरी आणि मोहम्मद अब्बास तसंच इतर मान्यवरांना पण बोलतं करूया। हे बघा, सरकारची जबाबदारी आहे हे कोणी नाकारत नाही, पण सरकारच्या जबाबदारीचं यशस्वी पालन करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं ही जनतेची जबाबदारी आहे। संतोष धुरी, लोक मास्क गळ्यात घालून फिरतात, लोक मास्क ठेवायचा नाही तिथे ठेवतात। नाही पण ते 100% तुम्ही बोलताय ना प्रसादजी, असं नाहीये ना, सगळीच लोक तसं करतात असं पण नाहीये। आणि जी लोक थोडंफार काय चुका होत आहेत ना त्यांना एवढं टार्गेट केलेलं जात आहे तिकडे आणि त्यांच्याकडून फाईन वसूल करणं किंवा त्यांच्याकडून जोर जबरदस्ती करणं, मैदानामध्ये खेळणारे व्यायाम करणारे त्या लोकांना पण पकडतात ही लोक। असं नाही होत ना, खेळताना किंवा धावताना कसे मास्क लावणार, त्यांना पण का पकडता तुम्ही? गाडीत बसलेत, गाडीत बसलेला ना तुम्ही हे करताय, म्हणजे स्वतःच्या गाडीमध्ये बसलाय कुटुंब, त्यांना पण तुम्ही पकडताय। त्यांना तुम्ही सांगितलेलं की गाडीमध्ये जी प्रायव्हेट गाडी असेल त्याच्यामधल्या लोकांना कुटुंबाला पकडू नका म्हणून, तरी पण त्यांना पकडलं जाते। ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे। एक तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटं की सुरुवात होती ज्या वेळेला नवीन कोरोना आला होता त्यावेळेला ठीक होतं की यांना काही कल्पना नाहीये, अचानक आलेला वगैरे ठीक आहे, पण त्या पिरियड मधून तुम्ही काहीच शिकले नाही आता काय करायला पाहिजे म्हणून। पुढे होणार आहे आपल्याला परत लॉकडाऊन करायला लागणार आहे। जानेवारी पासून जेव्हा संख्या वाढायला लागली तेव्हा तुम्ही ठरवायला पाहिजे हा मुद्दा महत्त्वाचा आहे। रस्त्यावर आपल्याला लोकांना दीपक सावंत शकतो, राज्य असेल, लोकांच्या फियांचा असेल, बाकीच्या गोष्टी अगदी त्या मुद्द्यावर बोलतं करू, पण आता संतोष धुरी तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात। एका वाक्यात आपण असं म्हणालात की गेल्या कालावधीत सरकार शिकलं काय? डॉक्टर दीपक सावंत, काय शिकवण घेतली आपण, काय शिक्षण घेतलं आणि कशा प्रकारे आपल्याला मिळालेल्या धड्यातून आपण पुढची वाटचाल केली? प्रत्यक्षात काय दिसतंय? पहिले पाढे 55 नाही, पहिले 55 म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करीन की आपण
चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट कशी करायची, ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असावा हे आपण निश्चितपणे शिकलेलो आहे. नंबर 1. नंबर 2 की मास्क वापरणं हे किती गरजेचं आहे हे सांगण्यामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचलोय. प्रत्येक माणसाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन साठी आपण घरोघरी व्हिजिट ज्या केल्या त्याच्यामुळे आपल्याकडे एक मोठा डाटा तयार झालेला आहे. लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला. सर्व जनतेपर्यंत जरी पोहोचलो नसू तरी जवळजवळ 70 ते 80% जनतेपर्यंत आपण पोहोचलोय. आपला मेसेज गेलाय. पण त्यानंतर कोरोना कमी झाला असं सर्वांनाच वाटलं. त्याच्यामुळे एक प्रकारचा डॉक्टरांना फटीक आला, एक प्रकारचा जे काम करत होते ते प्रशासनातले लोक या विषयावरती त्यांना देखील थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं आणि मग पुन्हा जो काही वाढला तो आपल्या सगळ्यांना भारी पडला. मध्ये लोक घेतलेली, नर्सेस घेतलेले, वॉर्डबॉय घेतलेले, त्या लोकांना वेळेवर पगार पण मिळाले नाहीत. त्यामुळे ती लोक येत नाही आहेत. आणि आता तुमच्याकडे तुटवडा आहे, नर्सेस नाहीयेत, तुमच्याकडे वॉर्डबॉय नाहीयेत, तुमच्याकडे डॉक्टर्स नाहीयेत आणि तुम्ही वाइंड अप करायला सुरुवात केलेली त्यावेळेला सगळं काढून बरोबर आहे ना. ज्यावेळी कमी झालं होतं सगळा प्रॉब्लेम चालू आहे. आता तुम्ही तुमचे ते पगार वगैरे वेळेवर दिले असते, लोकांना सांगितलं तुम्हाला कामात रुजू करून घेऊ म्हणून कायमस्वरूपी. म्हणून साहेबांनी आज तेच सांगितलं की त्यांना कमीत कमी 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट तरी करा. डॉक्टर दीपक सावंत म्हणजे ती मनापासून काम करतील बिचारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून. संतोष दुरीजी एकच मिनिट, काम केलेलं आहे. संतोष दुरी एक मिनिट. डॉक्टर दीपक सावंत यातून काही मार्ग सापडणार आहे की नाही? निश्चितपणे मार्ग सापडायचा असेल तर आपल्याला सर्वांना मिळून एकत्रपणे काम करायला पाहिजे. एकमेकांवरती आरोप करून तुम्ही हे केलं नाही, आम्ही हे केलं, याच्यामुळे काही साध्य होणार नाही. शेवटी माणसाचा जीव हा महत्वाचा आहे. डॉक्टर जीव प्रत्येकाचा महत्वाचा आहे. डॉक्टर एक मिनिट जीव प्रत्येकाचा महत्वाचा आहे, पण ज्याचं सरकार त्याची जबाबदारी, हे कसं विसरून चालेल? सरकार म्हणून जे निर्णय प्रक्रियेतल्या प्रमुख ठिकाणी बसले आहेत त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. सगळ्या कामगारांना पैसे द्या, तुम्ही पगार द्या, सगळं करा. मग तुम्ही नोकऱ्या कोणाच्या जाणार नाही, शाश्वती द्या आणि लॉकडाऊन करा ना. मग तुम्ही लोकांना घरी खायला पैसे तर द्या. तुम्ही जे कामगार रोजच्या रोज पोटावर ते करतात त्यांना काय करणार तुम्ही? त्यांच्याबद्दल काय विचार केलाय का? मागच्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही शिकलायत ना की लोकांना किती प्रॉब्लेम झालेत, भुकेने किती लोक मेलेली आहेत, तणावामुळे किती लोक मेलेली आहेत. त्यांचा विचार केला असेल ना तुम्ही मागच्या वेळेला. जानेवारी पासून तुमच्याकडे वेळ होता, त्यामुळे वेळेमध्ये करायला पाहिजे होतं सगळं. मोहम्मद अब्बास एक मिनिट, मी मोहम्मद अब्बास यांना प्रश्न विचारतोय. मोहम्मद अब्बास, लोकांच्या खात्यात पैसे द्यावेत अशी मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणात केली. काँग्रेसचे नेते म्हणाले लोकांना पैसे देणं याच्यासाठी गरजेचं आहे, थोडके का होईना पण लोकांना पैसे मिळाले पाहिजेत, कारण वेळ प्रसंगी हातखर्चाला त्यांच्याकडे आता काहीच उरलेलं नाहीये. गेल्या वर्षभरामध्ये लोकांनी होतं नव्हतं ते विकून आपली गुजराण केली. आताची परिस्थिती त्यापेक्षा जास्त भयानक असणार आहे. नहीं, महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी खूप क्लियर लिहिले होते कि अगर हम लोग लॉकडाउन में जाना चाह रहे हैं तो लॉकडाउन से क्या समस्या पैदा होगी इस पर भी हमको चर्चा करना चाहिए और उसके लिए कोई समाधान भी हमको निकालना चाहिए. और जिसमें उन्होंने साफ लिखा था कि आपको कुछ पैसों के इंतजाम करने होंगे उन अनऑर्गेनाइज सेक्टर्स के लिए जिनका काम बंद हो जाएगा. वो खाएंगे कहां से? अच्छा देखिए, अभी एक सवाल उठा था कि सरकार ने क्या सीखा और जनता ने क्या सीखा पिछले लॉकडाउन से. देखिए, जनता ने क्या सीखा और सरकार ने क्या सीखा. देश के प्रधानमंत्री, इतनी भयावह स्थिति चल रही है इस वक्त कोरोना की देश में और महाराष्ट्र में, हजार लोगों की चुनाव की सभा ले रहे हैं देश के प्रधानमंत्री. और अक्सर देश के प्रधानमंत्री के मुंह पर मास्क भी नहीं होता है. आप मेरे को बताइए कि इससे देश की जनता और दूसरी सरकारें क्या सबक लेंगी? बिल्कुल, ये एक सवाल लाजमी है. कोरोना से एक तरफ कोरोना से महामारी आ रही है, दूसरी तरफ चुनाव में लाखों लोगों की रैली हो रही है. इसका जनता पर इसका क्या असर पड़ेगा बताइए? मोहम्मद अब्बास कितनी गंभीर होगी? मोहम्मद अब्बास, बाबा महाराष्ट्र की तुम बात करो, महाराष्ट्र में तुम्हारे से कंट्रोल नहीं हो रहा है. आप जाके वेस्ट बंगाल और प्रयागराज का बराबरी नहीं कर सकते. अब्बास भाई एक बात ध्यान से सुनो, आज महाराष्ट्र में दिखाई दे रहा है, कल बंगाल में, केरल में, बिहार में, दिल्ली में, सब जगह दिखाई देगा.
तो सब जगह वहाँ पर हॉस्पिटल में जगह है, वहाँ पे लोगों के अकाउंट में पैसे जा रहे हैं। एक संदेश देना आप चाहिए कौन सी विषय की बात कर रहे हो? कोरोना की भयावह स्थिति है, इसलिए मैं कम से कम पब्लिक मीटिंग नहीं करूंगा। ठीक, आप एक ऐसा संदेश तो देते। एक मिनट आपने मोहम्मद क्या अब्बास, किया? मुद्दे पे आना होगा जी। आपने बोल लिया, अपनी तरफ से बात रख ली, मुझे हस्तक्षेप करना पड़ रहा है क्योंकि चीजों को मुद्दे पे लाना बहुत ज्यादा जरूरी आहे बहस. एक्झॅक्टली मला या चर्चेला आता पुढच्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे द्यायचं. एक मिनिट मोहम्मद अब्बास, एक मिनिट आप रुकिए. मुद्दे पे रहना है मोहम्मद अब्बास, अब मुद्दे पे रहना है. मुद्दा यह है हमारे पास विकल्प क्या बचे हैं, इस पर बात करेंगे. एक मिनिट पहले अली जी आप अपनी बात रखिए. अली जी आपण सांगा, आपल्या हातात काही पर्याय उरले आहेत का? वाटेल तेव्हा दुकानं बंद केली, वाटेल तेव्हा रस्ते थांबवले, वाटेल तेव्हा लोकांना बाहेर यायची परवानगी दिली. अशा गोंधळाने कोणत्याही प्रकारे कुठलाही सरकारी निर्णय अंमलात येऊ शकत नाही. अलीजी आपलं उत्तर अपेक्षित करतो. अली दारुवाला आपलं उत्तर अपेक्षित करतो, वेळेची मर्यादा आहे. एक्झॅक्टली. इथं केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारतचं पॅकेज आणि 2 लाख करोडचं पॅकेज दिलं, ते खाली आलं, त्या हिशोबाने काम नीट आणि व्यवस्थित झालं. तुम्हाला अनाज आणि तुम्हाला धान्य दिलं, ते व्यवस्थित इथलं पोचलं पाहिजे, ते झालेलं नाही. सेकंडली इथं जे छोटे छोटे मोठे शॉपकीपर्स आहे, बिझनेस ट्रेडर्स आहे, तुम्ही त्यांना पैसे द्या. रिक्षा आणि जे टेम्पोज माल वाहतूक बंद आहे, तुम्ही त्यांना 1500-2000 रुपीज त्यांना मदत करा. यावरती चर्चा व्हायला पाहिजे. तर इथं वेस्ट बेंगॉलमध्ये हे चाललंय, युपी मध्ये हे चाललंय, ही चर्चा तुम्ही असं सुचवत आहात की गरजवंतांना अपेक्षित स्वरूपाचं मानधन किंवा मदत निधी मिळाला पाहिजे. डॉक्टर आपल्यासोबत अविनाश भोंडवे आहेत. अविनाश भोंडवे, एक चर्चा वारंवार अशी लक्षात येते आहे की पुरेसे डॉक्टर मिळत नाहीयेत, पुरेशा नर्स मिळत नाहीत, पुरेसे वॉर्ड बॉय मिळत नाहीत आणि मग त्याला प्रतिवाद केला जातो की काम केलेल्यांचे जर पैसे देणार नसाल तर मग नवी लोक मिळणार कशी. आताच्या घडीला रक्तापासून अनेक गोष्टींचा तुटवडा आहे. आपल्याला कोरोनाशी लढता येणार आहे की नाही? आपण म्हणताय ते बरोबर आहे, परंतु त्याचं खरं कारण वेगळं आहे. आता डॉक्टर मिळत नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं की आपण डॉक्टर कुठून आणणार. याचं उत्तर आपल्याला जवळजवळ स्वातंत्र्यापासून पाहायला पाहिजे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कुठल्याही भारत सरकारने किंवा राज्य सरकारने सरकारी हॉस्पिटल्स ती वाढवायला पाहिजेत, ती पुरेशा प्रमाणात वाढली नाही. ज्यावेळेला 1947 साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताची लोकसंख्या 42 कोटी होती, आता 130 कोटीच्या पुढे गेली आहे. त्याच्यामुळे किमान तिप्पटीपेक्षा जास्त हॉस्पिटल्स आणि हॉस्पिटलच्या बेड वाढायला पाहिजे, त्या वाढल्या नाही. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस, हे जे पॅरामेडिकल स्टाफ लागतात त्यांच्या शिक्षणाची इन्स्टिट्यूट या पुरेशा प्रमाणात गेल्या नाहीत. आता वर्तमान काळातली तात्काळ काही उत्तरं सापडणार आहेत का आपल्याला? कारण आपण जर 1947 पासून उत्तर शोधायला गेलो तर वेळ पुरणार नाही. हवे असतील तर ते आपल्याला परराज्यात जिथं कोरोनाची साथ कमी आहे मागवावे लागतील. मागच्या वेळेला आपण त्या पद्धतीने काम केलं होतं. आज सिस्टर्स सुद्धा त्या पद्धतीने आपण मागवल्या होत्या. त्या पद्धतीने डॉक्टरांची संख्या वाढवता येईल. पण अडचण काय झाली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. केरळहून आलेल्या माणसांना त्यांचं मानधनच मिळालं नाही, ते परत निघून गेले. इथंच तर अडचण निर्माण होतीये. हवं होतं ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला या पद्धतीचा आरोग्यावरचा एखादा कर हे करायला हवा. फंड्स किंवा हे म्हणतो अशा प्रकारचं नियोजन करून निधी कसा जास्तीत जास्त आरोग्यासाठी मिळू शकेल या पद्धतीचे प्रयत्न करायला होते. परंतु तसे कुठलेही प्रयत्न केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून दोन्ही वेळेला झाले नाही. ठीक आहे धनराज वंजारी, आपलं काय उत्तर असू शकतं? आणि मला या वेळेला आपल्याकडून माजी पोलीस अधिकारी या नात्यानं उत्तर हवंय. प्रश्न मी आपल्यासाठी असा उपस्थित करतो की अंमलबजावणीच्या दरम्यान पोलीस आणि जनता यांच्यातला संघर्ष टाळता येईल का? कारण जर हा संघर्ष टप्प्याटप्प्याने वाढत गेला तर लोक कायदा मोडण्यालाही मागे पुढे पाहणार नाहीत. हा काही जातीय सलोख्याचा प्रश्न नाहीये की पोलीस हे टाळू शकतील. पोलिसांना एका प्रकारे तुम्ही सूचना दिल्या की ही संचारबंदी आहे म्हणजे आहे, ही जमावबंदी आहे म्हणजे आहे, पोलीस ते काम करतील. आणि लोक हे आता सगळ्यांच्या चर्चेतून निष्पन्न झालंय की त्यांच्या जे शांतता आहे त्याचा बांध तुटत चाललाय. तर पोलीस आणि जनता हा संघर्ष अटळ आहे. तुम्ही तो पेटवू इच्छिता आणि जनतेला मूर्ख समजता तुम्ही. अहो जनता तुमच्यापेक्षा 10 पट सुज्ञ आहे नसती तर त्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. या ठिकाणी जनतेला प्रत्येक वेळी मूर्ख समजता तुम्ही. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये
नुसतं 5 दिवस त्या सचिन वाजेवर चालत होता. निर्लज्जपणाचा कळस आहे का नाही? आरोग्यदायी असं एखादं विधेयक तुम्ही आणला, बिन पगाराची लोक तुमची तिकडे गेली. तुम्ही जनतेला शिकवताय राजकारण करत नाही. तुम्ही शुद्ध राजकारण करताय. निवडणुका असलेल्या कुठल्याही राज्यात कोरोना नाही. गुजरातमध्ये सुप्रीम कोर्टाला ऑर्डर द्यावी लागते, रुग्णसंख्या वाढलेली आहे, लॉकडाऊन करा. तिथं तुम्ही लॉकडाऊन लावत नाही. महाराष्ट्रामध्ये जनतेने आत्मनिर्भर व्हा हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला केंद्रात सरकार म्हणून निवडलेलं आहे का? अहो, सरकार केंद्रातलं असो राज्यातलं असो, फडणवीस साहेब असो की ठाकरे साहेब असो, राजकारणाशिवाय तुम्हाला समाजकारण करताच येत नाही. हा माझा शुद्ध आरोप आहे तुमच्यावर. ठीक आहे. आता डॉक्टर दीपक सावंत, वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. येत्या काळामध्ये चिडलेले व्यापारी, त्रस्त झालेले पालक आणि सर्वसामान्य माणूस या सगळ्यांसोबत तो असतो, म्हणून जनतेची कटकट डोक्याची कमी झालेली दिसणार आहे का? संवादाचा अभाव हा सरकारमध्ये पण आहे, सरकार आणि जनतेमध्ये पण आहे, तो कमी होणार आहे का? नाही, निश्चितपणे संवाद हा जनता आणि सरकार शासन यांच्यामध्ये व्हायलाच पाहिजे आणि तशा प्रकारचं भविष्य काळामध्ये निश्चितपणे घडून आणायची जबाबदारी राज्य शासनाची आहे. आणि मला असं वाटते की राज्य शासनातले लोक फार सुज्ञ आहेत आणि ते याच्या आजच्या घटनेवरून चांगल्या प्रकारे हा संवाद घडवतील आणि लोकांना काय पाहिजे आहे आणि कोरोना कसा दूर होईल. मला एक आपण कधीतरी याच्यावरती चर्चा करा की फक्त महाराष्ट्रातच कोरोना का, युपी मध्ये कोरोना का नाही किंवा इतर राज्यामध्ये कोरोना का नाही, याचं कुठेतरी गणित मला अजूनपर्यंत सायंटिफिकली कळत नाहीये. मी राजकारण नाही म्हणत नाहीये. डॉक्टर हाच विषय जेव्हा इतर वेळेला आमच्याकडून विचारला जातो त्यावेळेला सगळेच शिवसेनेचे लोक म्हणतात किंवा सत्ताधारी गटाचे लोक म्हणतात की महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे, टेस्टिंग जास्त आहे, म्हणून महाराष्ट्रात कोरोना जास्त आहे, असा तर्क कृपया कोणी देऊ नये. नाही, मी दुसऱ्या कोणाचं सांगत नाही. मीच हे उत्तर दिलंय तुम्हाला. अगदी, म्हणूनच मी त्याची आठवण करून दिली आपल्याला. मीच तुम्हाला सांगतो की याच्या बाबतीमध्ये आपण कुठे चुकतो याचं कुठेतरी आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि ऑब्झर्वेशन मांडली पाहिजे. आताच्या घडीला मी पुन्हा एकदा एका गोष्टीच्या बाबतीत आपल्याला विचारेन. तो असा मुद्दा आहे की नियमांच्या बाबत एक गोष्ट मी मगाशी पण मांडली होती की जे निर्देश दिले गेले ते माध्यमांपर्यंत पोहोचले आणि माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचले. यामध्ये जर समजा कुठे संवादाचा अभाव, असमन्वय निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी सोप्या भाषेत जनतेला सांगाल का? डेफिनेटली आजची तीच काळाची गरज आहे की जनतेपर्यंत सोप्या भाषेमध्ये किंवा त्यांना कळेल त्या भाषेमध्ये हे पोचवलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. वेळेची मर्यादा असल्यानं या चर्चेला आपल्याला इथेच थांबवावं लागतंय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.